140 कोटी एवढी मोठी लोकसंख्या असलेला भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे। येथे 6 समुदायांना बौद्ध, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, पारशी आणि शीख यांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे। भारत सरकारचं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय अल्पसंख्याक समुदायांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शिक्षणासह विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत कार्य करत आहे। आज देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास के मूल मंत्र पर चल रहा है। ये एक तरह से मानव अधिकार को सुनिश्चित करने की ही मूल भावना है। अगर सरकार कोई योजना शुरू करे और उसका लाभ कुछ को मिले, कुछ को ना मिले, तो अधिकार का विषय खड़ा होगा ही। और इसलिए हम हर योजना का लाभ सभी तक पहुंचे, इस लक्ष्य को लेकर चल रहे हैं। भारत सरकारने अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन अधिक चांगलं करण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत अनेक योजना सुरू केल्या आहेत। पंतप्रधानांचा नवीन 15 सूत्री कार्यक्रम सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित अल्पसंख्याकांसाठी समान संधी सुनिश्चित करतो आणि यामागील उद्देश त्यांना राष्ट्राच्या विकासात एकीकृत करणे हा आहे। या योजनांचा लाभ योग्य लोकांपर्यंत सहज पोहोचावा यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय वेळोवेळी त्यांच्या योजनांवर IIT सह इतर नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थांकडून संशोधन अभ्यासही करून घेत असतं। भारतातील अल्पसंख्याकांची एकूण लोकसंख्या 19.3% आहे। त्यापैकी मुस्लिम 14.2%, ख्रिश्चन 2.3%, शीख 1.7%, बौद्ध 0.7%, जैन 0.4% आणि पारशी 0.006% आहेत। सरकारने त्यांच्या उत्थानावर संसाधने केंद्रित करण्यासाठी 90 अल्पसंख्याक घनत्व असलेले जिल्हे, 710 ब्लॉक आणि 66 नगरांची ओळख केली आहे। अंतर भरून काढणे आणि भारताच्या विकासात अल्पसंख्याकांचा समावेश सुनिश्चित करणे हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचं प्रत्येक सामान्य बजेट अल्पसंख्याकांच्या चेहऱ्यावर स्मित आणत आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या वर्षासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या बजेटमध्ये 20% अधिक वाढ करत ते 3183 कोटी रुपयांपेक्षा जास्त केले आहे। तसंच 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर करण्यात आलेल्या 2025-26 या वर्षासाठी मंत्रालयाच्या बजेटमध्ये 3350 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली। प्रत्येक बजेटमध्ये वितरणाची तरतूद वाढल्याने अल्पसंख्याक समाजाच्या जीवनात जणू नवी पहाटच आली आहे। अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मोदी सरकारच्या कटिबद्धतेचा हा आरसा आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाचे स्वप्न साकार झाले आहे। प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा अधिकार आहे, प्रत्येक तरुणाला रोजगाराची संधी मिळाली आहे। As Minister for Minority Affairs, my approach is from the mantra of Sabka Saath, Sabka Vikas. So, minority, if you say by definition, we have 6 minority communities in our country. So, I have a very bounded duty to ensure that all these 6 defined minority communities in our country are given equal opportunities through the government works and all other welfare schemes and programs. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायांना सशक्त बनवत आहे। याशिवाय मंत्रालय दरवर्षी हज सारखा मोठा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रभावी भूमिकाही बजावत आहे। पारशी समाजाची लोकसंख्या वाढवण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्य आणि शिक्षणासाठी चालवली जाणारी जिओ पारसी योजना संपूर्ण जगासाठी एक अद्वितीय उदाहरण आहे। या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये समुदायांसोबत वेळोवेळी ज्ञान कार्यशाळा आणि संवादात्मक कार्यक्रम आयोजित करते। याचा मोठा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय अल्पसंख्याक समुदायांच्या प्राचीन भाषांचे पुनरुज्जीवन आणि प्रचार करण्यासाठी देखील यशस्वीरित्या काम करत आहे।
अवेस्ता आणि पहलवी या पारशी समाजाच्या प्राचीन भाषा मुंबई विद्यापीठ मंत्रालयाच्या सहकार्याने चालवत आहे. देशातील अल्पसंख्याक कारागीर आणि शिल्पकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालय लोकसंवर्धन पर्व आयोजित करते. मंत्रालयाकडून 3 शिष्यवृत्ती योजना पुरवल्या जातात. प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक आणि मेरिट कम मीन्स म्हणजे सहसाधन आधारित शिष्यवृत्त्या दिल्या जातात. एक प्रशंसनीय पाऊल म्हणून पीएम विकास योजना सुरू करण्यात आली. ही एक एकीकृत योजना आहे जी कौशल्य आणि प्रशिक्षण, महिला नेतृत्व तसंच उद्योजकता आणि शैक्षणिक समर्थनाद्वारे अल्पसंख्याकांच्या सामाजिक आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करते. या योजनेचे 4 महत्वाचे स्तंभ शिका आणि कमवा, उस्ताद, नई मंजिल आणि नई रोशनी या योजनांद्वारे देशभरातील प्रत्येक अल्पसंख्याकांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजाने गेल्या 10 वर्षात आपल्या विकासाची नवी उंची गाठली आहे. या योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक क्षेत्रात यश संपादन केले आहे. अल्पसंख्याक समुदायांसाठी केलेली ही सर्व कामे त्यांना केवळ सशक्तच बनवत नाहीत, तर राष्ट्र उभारणीतही त्यांचं योगदान दिसत आहे. आणि यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे प्रयत्न आणि कटिबद्धता. भागीदारीतून भाग्योदय.